Hello students, welcome to this new lecture. In the previous lecture, we seen the example of interpolation in which we used both the interpolation formula, that is Newton's forward difference interpolation formula and Newton's backward difference interpolation formula in a single example. Now in this lecture, we have to see how to use Lagrange's interpolation formula to solve the problem of interpolation. So let us begin with example of interpolation. Example: from the following data, find the approximate value of y at x equal to 6. Data is given. The values of arguments, that is x, are given like 2, 3, 4 and 7, and corresponding entries, that is values of y is equal to f of x, are also given to you as 4, 8, 16 and 128. ओके, x च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत आणि एंट्री दिलेल्या आहेत आणि आपल्याला व्हॅल्यू ऑफ y ॲट x इक्वल टू 6 काढायची, म्हणजेच f ऑफ 6 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे एक्झाम्पल आहे इंटरपोलेशन या टॉपिक मधलं. आपल्याला माहिती आहे इंटरपोलेशन मध्ये देअर आर 3 फॉर्म्युली. कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा हे पण आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. जर डेटा इक्वली स्पेस्ड असेल तर देअर आर 2 फॉर्म्युली, दॅट इज न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला and Newton's backward difference interpolation formula. आणि जर डेटा नॉट इक्वली स्पेस्ड असेल तर देयर इज ओनली वन फॉर्म्युला, दॅट इज अ लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, म्हणजे कोणता फॉर्म्युला वापरायचा हे डिसाइड करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डेटा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही ते पाहावं लागेल. त्यासाठी डेटा इक्वली स्पेस्ड आहे किंवा नाही पाहण्यासाठी दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर आपल्याला बघायला पाहिजे. जर ते दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधलं अंतर थ्रूआउट सगळीकडे जर सेम असेल तर डेफिनेटली दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड असेल. गेटिंग दिस? ओके, बघूयात. आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत 2, 3, 4 अँड 7. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? पहिल्या दोन आर्ग्युमेंट्स मध्ये अंतर आहे 3 - 2 इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आर्ग्युमेंट मध्ये अंतर आहे 4 - 3 दॅट इज इक्वल टू अगेन 1. त्याच्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या आर्ग्युमेंट मध्ये अंतर आहे 7 - 4 इज इक्वल टू 3. ओके, म्हणजे थ्रूआउट द डेटा the values between two successive arguments is not same, म्हणजेच दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड नाही. ओके, सगळ्या आर्ग्युमेंट्स मधला अंतर सगळीकडे समान नाही, म्हणून दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड नाही. म्हणून वी हॅव टू सॉल्व दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल बाय युजिंग लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, म्हणून एक्झाम्पल आपल्याला लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरून सोडवावा लागेल. ठीक आहे, आता लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला काय आहे दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, that we seen in the previous lecture number I think 11. lecture number 11 मध्ये किंवा lecture number 12 मध्ये, 11 or 12 I think 10 or 11. ओके, lecture number 10 किंवा lecture number 11 मध्ये आपण तिन्ही फॉर्म्युले पाहिलेले आहेत. हाऊ टू रिमेंबर दॅट फॉर्म्युली हे पाहिलेलं आहे. व्हेन वी हॅव टू यूज दॅट फॉर्म्युली हे पण पाहिलेलं आहे. ओके, ते प्रीवियस लेक्चर्स तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. म्हणजेच त्या लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युल्यामध्ये आपले सिम्बॉल्स काय आहेत? x0, x1, x2, x3 हे आपण आर्ग्युमेंटसाठी वापरलेले सिम्बॉल आहेत आणि करस्पॉन्डिंग एंट्रीजसाठी वापरलेले सिम्बॉल आपले कोणते आहेत? f of x0, f of x1, f of x2 अँड सो ऑन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा दिलेला डेटा आपल्या स्टँडर्ड नोटेशन मध्ये लिहायला पाहिजे. स्टँडर्ड नोटेशन्स फॉर आर्ग्युमेंट्स आर x0, x1, x2 and corresponding entries are f of x0, f of x1, f of x2 and so on. Okay, therefore we can write the given data as follows. Solution. Yes, solution we can write the given data, we can write the given data as follows. फक्त दिलेला डेटा आपण सिम्बॉलिकल फॉर्मॅट मध्ये लिहूयात. ओके, येस, पहिला रो ॲज इट इज दॅट इज ऑफ x, दॅट इज आर्ग्युमेंट्स. Second row corresponds to corresponding entries, that is y is equal to f of x. Okay, now argument, पहिला argument आपल्या डेटा नुसार असतं x0 theoretical notation is equal to ते दिलंय इथे 2. Second argument corresponds to x1, that is given as a 3. Third argument corresponds to x2, the value of x2 is given as a 4, and next argument corresponds to x3, the value of x3 is given as a 7. Okay, similarly corresponding entries are also given. आणि जर आर्ग्युमेंट हे x0 असेल तर करस्पॉन्डिंग एंट्री डिनोट करण्यासाठी
there is a symbol that is a f of x naught. ओके, हे आपण सिम्बॉलिकल फॉर्मॅट ऑफ लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला मध्ये पाहिलेला आहे. ओके, एफ ऑफ एक्स नॉट म्हणजेच x इक्वल टू 2 असताना व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज गिवन ॲज अ 4. देअरफॉर एफ ऑफ एक्स नॉट ची व्हॅल्यू आली 4. सिमिलरली x1 इज इक्वल टू 3 असेल तर एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, दॅट इज इक्वल टू 8. when the value of x2 is equal to 4, at that time we have given the corresponding entry, that is the f of x2 as a 16 from the data, and when the value of x3 is a 7, at that time we have given the corresponding value for the entry which we denote by the symbol f of x3 as a 128. okay, as a 128. getting this? म्हणजे फक्त आपण काय केलं, दिलेला डेटा आपल्या सिम्बॉलिकल फॉर्मॅट मध्ये लिहिलेला आहे. फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे लॅग्रांजेस. ओके, देअरफॉर आता इथे फॉर्म्युला लिहूयात. लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला इज, लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला इज as follows. is as follows. okay, what is that formula? that you know very well. फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला मध्ये काय असेल, येस, डेटा नुसार फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हाऊ टू रिमेंबर द फॉर्म्युली हे आपण त्या लेक्चर मध्ये डिटेल पाहिलेला आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू पी एन ऑफ एक्स इज इक्वल टू. ठीक आहे, डेटा नुसार फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय असेल, येस, पहिल्यांदा एक्स नॉट ड्रॉप करा आणि एक्स मधून एक्स नॉट सोडून बाकी सगळ्या एंट्रीज वजा करा. दॅट यूज एक्स मायनस x1 x minus x2 into x minus x3 divided by जी क्वांटिटी, जे आर्ग्युमेंट तुम्ही वजा केलं त्या आर्ग्युमेंट मधून वरील सगळे आर्ग्युमेंट्स वजा करा. दॅट यूज एक्स नॉट आपण ड्रॉप केलं होतं, एक्स नॉट मायनस x1 इंटू एक्स नॉट मायनस x2 इंटू एक्स नॉट मायनस x3 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन विच इज द एफ ऑफ एक्स नॉट. ठीक आहे, प्लस हाऊ टू रिमेंबर फॉर्म्युली, दॅट यू नो व्हेरी वेल. फॉर्म्युली कशी लक्षात ठेवायची टॅक्टफुली हे आपण त्या 3 फॉर्म्युले घेतलेल्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. आयदर इट इज लेक्चर नंबर 10 और 11. ओके, सी दॅट अगेन. नाउ आता एक्स नॉट ड्रॉप केला, पुढे काय करूयात, x1 ड्रॉप करूयात. म्हणजे फॉर्म्युला स्टार्ट फ्रॉम एक्स नॉट, दॅट गिव्स एक्स मायनस एक्स नॉट इंटू अनदर ब्रॅकेट एक्स मायनस x1 आता ड्रॉप होईल, एक्स मायनस x2 इंटू एक्स मायनस x3 डिवाइड बाय ड्रॉप केलेल्या क्वांटिटीतून वरच्या सगळ्या क्वांटिटीज वजा करा. कोणती क्वांटिटी ड्रॉप केली होती आपण, x1 मायनस एक्स नॉट, x1 मायनस x2 इंटू x1 मायनस x3 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन विच इज अ एफ ऑफ x1. आणि दिस प्लस पुढे एक्स नॉट ड्रॉप केलं, x1 ड्रॉप केलं. नाउ वी हॅव टू ड्रॉप x2. ठीक आहे, आता आपण x2 ड्रॉप करूयात. x2 ड्रॉप केल्यानंतर व्हॉट वी गेट, फॉर्म्युला स्टार्ट फ्रॉम x नॉट, दॅट इज x मायनस एक्स नॉट, x मायनस x1, x मायनस x2 ड्रॉप होईल, x मायनस x3 डिवाइड बाय ड्रॉप केलेल्या आर्ग्युमेंट्स मधून वरचे सगळे आर्ग्युमेंट्स वजा करूयात. आपण ड्रॉप केलं होतं x2, दॅट यूज x2 मायनस एक्स नॉट, x2 मायनस x1 इंटू x2 मायनस x3 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच एफ ऑफ x2 असेल. ठीक आहे, प्लस सिमिलरली लास्ट टर्म प्लस येस, आता x3 ड्रॉप करा. देयरफॉर दिस टर्म इज नथिंग बट x मायनस एक्स नॉट इंटू x मायनस x1 इंटू x मायनस x2, x मायनस x3 ड्रॉप होईल, डिवाइडेड बाय तुम्ही x3 ड्रॉप केलं, x3 मधून वरचे सगळे आर्ग्युमेंट्स वजा करा. दॅट गिव्स x3 मायनस एक्स नॉट, x3 मायनस x1, x3 मायनस x2 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन विच इज द एफ ऑफ x3. दिस इज नथिंग बट लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. हाच आपला लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. जरी दिसायला हा मोठा दिसत असेल तरी सुद्धा टॅक्टफुल लक्षात ठेवल्यानंतर अतिशय सोपा आहे. काय टॅक्ट आहे ते मी आता पण सांगितली आणि त्या लेक्चरला पण सांगितलेले आहे. म्हणजेच लिहिताना सिस्टमॅटिक लिहा. ब्रॅकेटच्या खाली ब्रॅकेट मी मुद्दाम सिस्टमॅटिक लिहिलेले आहे. असे लिहिल्यामुळे काय होईल,
तर आपल्याला जेव्हा पुढे याच्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत तेव्हा व्हॅल्यूज टाकणं डेफिनेटली सोपं जाईल. ओके, त्यासाठी ब्रॅकेटच्या खाली ब्रॅकेट व्यवस्थित रिप्लेस करा. एक्स मायनस x1 पहिली टर्म जर आपण बघितली तर x0 ड्रॉप केलाय, दुसऱ्या टर्म मध्ये x1 ड्रॉप केलाय, तिसऱ्या टर्म मध्ये x2 ड्रॉप केलेला आहे आणि चौथ्या टर्म मध्ये x3 आपण ड्रॉप केलेला आहे. असा टॅक्टफुल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, देअरफॉर नाउ येस पुढे फॉर्म्युला लिहिला. आता काय करूयात, किमती टाकूयात. आता इथं x1 x2 x3 x0 f of x0 f of x1 f of x2 f of x3 यांच्या व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी डेटामध्ये दिलेल्या आहेत. फक्त माहित नाहीये कोण, येस x, फक्त x माहित नाहीये. व्हॉट इज x? x म्हणजे नेहमीप्रमाणे काय असतो, x नथिंग बट द पॉइंट ॲट विच वी हॅव टू डिटरमाइन द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. ज्या पॉइंटला व्हॅल्यू काढायची आहे तो पॉइंट म्हणजे डेफिनेटली x असतो. इथे कोणत्या पॉइंटला व्हॅल्यू काढायची आहे, येस फाइंड द व्हॅल्यू ऑफ y ॲट x इक्वल टू 6. x इक्वल टू 6 ला व्हॅल्यू काढायची असल्यामुळे आपल्याला इथं x ची व्हॅल्यू घ्यावी लागेल 6. ओके, हियर वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ y ॲट x इक्वल टू 6. देअरफॉर हियर x इज इक्वल टू 6. ओके, देअरफॉर बाकी सगळ्या व्हॅल्यूज आहेत त्यामुळे सगळ्या व्हॅल्यूज पुट करूयात. देअरफॉर पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, putting the given values from the table we get सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत, सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. येस, पुटिंग द व्हॅल्यूज फ्रॉम द टेबल वी गेट. आता ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू टाकूयात. व्हॅल्यूज टाकत असताना ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज काळजीपूर्वक टाकायचे आहेत. जर त्या व्हॅल्यूज कुठली व्हॅल्यू कुठे आहे पाहण्यात जर वेळ जात असेल तर काय करणार आपण, ज्या टॅक्टने आपण फॉर्म्युला लिहिला त्याच टॅक्टने आपण व्हॅल्यूज टाकणार आहोत. असं केल्यामुळे काय होईल, डेफिनेटली थोडाफार वेळ आपला वाचेल. ओके, देअरफॉर टाकूयात. देअरफॉर येस y इज इक्वल टू f of x. f of x, x ची किंमत टाकतो आपण 6, दॅट इज इक्वल टू टाकूयात किमती. x मायनस x ची किंमत टाकतोय 6, x मायनस x1 म्हणजे x मायनस 3. पहिला आर्ग्युमेंट फक्त मी ड्रॉप करतोय, ज्या टॅगने फॉर्म्युला लिहिला त्याच टॅगने किमती टाकतोय. x मायनस x2 म्हणजे 6 मायनस 4, x मायनस x3 म्हणजे 6 मायनस 7 डिवाइड बाय जी क्वांटिटी ड्रॉप केली, जे आर्ग्युमेंट ड्रॉप केलं त्यातून वरचे सगळे आत्ताचे आर्ग्युमेंट वजा करा. आर्ग्युमेंट ड्रॉप केलं होतं आपण x0 म्हणजे 2 मधून सगळे आर्ग्युमेंट वजा करतो, दॅट गिव्स 2 मायनस 3. सिस्टमॅटिकली 2 मायनस 4 इंटू 2 मायनस 7 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजे f of x0 आणि f of x0 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 4. ओके, प्लस अशी दुसरी टर्म. आता आपण टॅक्टफुल x1 ड्रॉप केला होता, x1 ड्रॉप करा म्हणजे फॉर्म्युला स्टार्ट फ्रॉम x0. वर फॉर्म्युला आहेच आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण किमती टाकतोय. x ची किंमत टाकायची 6, 6 मायनस 2 इंटू 6 मायनस 4 इंटू 6 मायनस 7 डिवाइडेड बाय जी क्वांटिटी ड्रॉप केली त्या क्वांटिटीतून वरच्या सगळ्या क्वांटिटी वजा करूयात. x1 ड्रॉप केलं होतं म्हणजे 3 वर ड्रॉप केलं होतं, 3 मधून वरच्या सगळ्या क्वांटिटी वजा करतो. 3 मायनस 2 इंटू 3 मायनस 4 इंटू 3 मायनस 7 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f of x1. द व्हॅल्यू ऑफ f of x1 इज 8. प्लस सिमिलरली थर्ड टर्म, येस थर्ड टर्म फॉर्म्युल्यामध्ये आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाका किंवा ज्या टॅगने फॉर्म्युला लिहिला त्या टॅगनेच व्हॅल्यू टाका. आता x2 आपला ड्रॉप असेल म्हणजेच फॉर्म्युला स्टार्ट फ्रॉम x0. x मायनस x0 म्हणजेच x ची किंमत टाकतोय 6 मायनस x0 इज 2 इंटू x मायनस x1 म्हणजे 6 मायनस 3 इंटू x मायनस x2 ड्रॉप, x मायनस 4 ड्रॉप असेल पुढे x मायनस x3 दॅट इज 6 मायनस 7 डिवाइड बाय ड्रॉप केलेल्या क्वांटिटीतून वरच्या सगळ्या क्वांटिटी वजा करा. ड्रॉप केलं होतं 4 दॅट गिव्स 4 मायनस 2. फॉर्म्युला तुमच्या स्क्रीनवर आहे, फॉर्म्युला व्यवस्थित ऑब्झर्व करा. ज्या टॅगने मी फॉर्म्युला लिहिला त्याच टॅगने मी व्हॅल्यू टाकतोय. इंटू f of x2, the value of f of x2 is given as a 16. Okay, plus last term, put up the value plus. Very simple. आता x3 ड्रॉप केलाय, x minus x0 that is x minus 2, 6 minus 2 into x minus x1 that is a 6 minus 3 into x minus x2 that is a 6
-4 डिवाइडेड बाय ड्रॉप केलो तो 7 7 मधून सगळं वजा करा 7 - 2 into 7 - 3 into 7 - 4 into ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f of x3 the value of f of x3 is given as a 128. ओके ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज आपण पुट अप केलेल्या आहेत. ओके नाउ सिम्प्लिफिकेशन करूयात. येस टू डू दी सिम्प्लिफिकेशन वी हैव टू मेक यूज ऑफ कॅल्क्युलेटर. ओके कॅल्क्युलेटर वापरूयात. दॅट इज इक्वल टू जे कॅल्क्युलेशन तोंडी शक्य आहे ते तोंडी करूयात. ज्यांच्यासाठी कॅल्क्युलेटर वापरावा लागतो त्यांच्यासाठी कॅल्क्युलेटर यूज करूयात. ओके प्रोसीड. 6 - 3 that use 3 6 - 4 that use 2 ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल कारण साइन्स भरपूर येणार आहेत त्यामुळे चिन्ह व्यवस्थित टाका. 6 ब्रॅकेट व्यवस्थित टाका. 6 - 7 that use -1 into इथला 4 जसा आहे तसा न्यूमरेटर मध्ये लिहितो डिवाइडेड बाय 2 - 3 विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह -1 2 - 4 that use -2 into 2 - 7 that use -5. ओके प्लस दूसरा टर्मचं कॅल्क्युलेशन 6 - 2 that use 4 6 - 4 that use 2 6 - 7 that use -1 into 8 न्यूमरेटर मध्ये जसा आहे तसा लिहितो डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन करा 3 - 2 that use 1 3 - 4 that use -1 and 3 - 7 that use -4. चिन्हांचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस concentrate on the third term 6 - 2 that use 4 6 - 3 that use 1 into 6 - 7 that use -1 into 16 numerator मध्ये as it is लिहून टाकतो divided by denominatorचं कॅल्क्युलेशन 4 - 2 that use 2 4 - 3 that is a 1 4 - 7 that use -3. Similarly for the last term 6 - 2 4 6 - 3 that use 3 6 - 4 that use 2 into 128 as it is in the numerator divided by denominator calculations 6 - 2 that use 5 7 - 2 that use 5 7 - 3 that use 4 7 - 4 that use 3 7 - 2 that use 5 7 - 3 that use 4 7 - 4 that use 3. ओके ज्या त्या ठिकाणी ज्या त्या टर्मचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन्स काळजीपूर्वक करा. नाउ दॅट इज इक्वल टू प्रोसीड दॅट इज इक्वल टू प्रोसीड. आता ॲज युजुअल आपलं ठरल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण चिन्हांचं कॅल्क्युलेशन तोंडी करून घेऊयात आणि त्याच्यानंतर संख्यांचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कॅल्क्युलेटर वापरूयात. डायरेक्ट चिन्हासहित कॅल्क्युलेटर वापरला तरी चालेल पण चिन्हासहित कॅल्क्युलेटर जर वापरायचं असेल तर ब्रॅकेट व्यवस्थित एक्झिक्यूट केले पाहिजेत. चुकण्याच्या पॉसिबिलिटीज जास्त आहे. त्यापेक्षा काय करूयात चिन्हांचं कॅल्क्युलेशन आपण तोंडी करूयात आणि त्याच्यानंतर फक्त आकड्यांच्या कॅल्क्युलेशनसाठी कॅल्क्युलेटरचा वापर करूयात. ओके त्यासाठी आपल्याला माहिती आहे जर गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये मिळून ऑड नंबर ऑफ टाइम्स निगेटिव्ह साइन आलं तर रिझल्टंट टर्मचं साइन हे निगेटिव्ह असणार आहे आणि जर इव्हन नंबर ऑफ टाइम्स निगेटिव्ह साइन आलं तर रिझल्टंट टर्मचं साइन हे पॉझिटिव्ह असणार आहे. दॅट यू नो व्हेरी वेल बेसिक मॅथमॅटिक्स. ओके प्रोसीड. पहिल्या टर्मचं चिन्ह ठेवूयात. न्यूमरेटर मध्ये 1 मायनस आहे डिनॉमिनेटर मध्ये 1 2 3 मायनस आहेत म्हणजे टोटल नंबर ऑफ मायनस साइन्स किती आहेत 4 आहेत इव्हन आहेत म्हणजेच या टर्मचं रिझल्टंट साइन हे प्लस असणार आहे. ठीक आहे आता कॅल्क्युलेशन करून घेऊयात. न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर. येस न्यूमरेटर काय येईल 4 3 12 12 2 24. ओके आता आपण चिन्हांचे कॅल्क्युलेशन तोंडी करून घेतलेले आहेत. 4 3 12 12 2 24 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 2 10. ठीक आहे सेकंड टर्मचं चिन्ह ठरवा 1 2 3 3 नंबर ऑड नंबर ऑफ निगेटिव्ह साइन्स रिझल्टंट साइन मस्ट बी निगेटिव्ह. न्यूमरेटर काय येईल 4 into 2 into 1 into 8 म्हणजे 4 2 8 8 8 64 64 डिवाइड बाय डिनॉमिनेटर इज ओनली 4. पुढे तिसऱ्या टर्मचं साइन ठरवा. न्यूमरेटर मध्ये एक साइन आहे निगेटिव्ह आणि डिनॉमिनेटर मध्ये एक साइन आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह म्हणजे टू नंबर ऑफ इव्हन नंबर ऑफ निगेटिव्ह साइन्स दॅट गिव्स प्लस साइन. न्यूमरेटर
4 into 1 into 1 into 16, that is 16 चौक 64 again. Divide by denominator 3 2 6. चिन्हांचं कॅल्क्युलेशन आपण तोंडी केलेलं आहे. ओके, प्लस सॉरी लास्ट टर्म, येस कुठेही निगेटिव्ह साइन नाहीये, म्हणजे डेफिनेटली लास्ट टर्मला साइन असेल पॉझिटिव्ह. न्यूमरेटर बघूयात. 4 3 12, 12 2 24 आणि 24 गुणिले 128. यूज द कॅल्क्युलेटर. येस 24 into 128 is equal to 3072, 3072, 3072 divided by denominator 5 चौक 20 आणि 20 त्रिक 60 असेल. ठीक आहे. 5 into 4 into 3, 5 चौक 20, 20 त्रिक 60 असेल. That is equal to, do the calculations. 24 भागिले 10, that gives 2.4 minus 64 भागिले 4, 4 1 4, 16 चौक 64 म्हणजे minus 16 प्लस 64 भागिले 64 divided by 6. 64 divided by 6, that is equal to 10.667. 10.667. 6667. Next one plus last term 3072 divided by 60. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. तुमचे जे काही कॅल्क्युलेशन्स येतील ते कॅल्क्युलेशन कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन केलेच पाहिजेत. कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढला तरच तुमचं गणित फटाफट सुटेल, टाइम वाचेल. ओके, कॅल्क्युलेशन इज अ की. ओके, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. कॅल्क्युलेशन चुकलं तर डेफिनेटली सगळे एक्झाम्पल चुकणार आहे. 3072 भागिले 60, दॅट गिव्स 51.20, 51.20. तुम्ही कॅल्क्युलेशन करत असताना तुमचे जे काही आन्सर्स आहेत ते आन्सर्स कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. ओके, दॅट इज इक्वल टू इट. नाउ डू द कॅल्क्युलेशन्स. डिस्प्लेवर आलेल्या फिगरचा उपयोग करू शकता म्हणजे तुमचा टाइम वाचेल. 51.20 माझ्या डिस्प्लेवर आहे, त्या फिगरचा मी वापर करतो. प्लस 10.667. नेक्स्ट वन माइनस 16 and plus 2.4, that is equal to 48 point. That is equal to 48.2667. 2667. ओके, शेवटची स्टेप आहे त्यामुळे डेफिनेटली LHS लिहून टाकूयात. Therefore y is equal to f of 6 म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन y at x equal to 6 is nothing but 48.2667. Okay, 2667. Focus that value. Here's तुमचं फायनल आन्सर असेल. Therefore write down answer finally. Yes, therefore the required value of y at x equal to 6 is 48.2667. Okay, 48.2667. आता आपलं काढलेला आन्सर करेक्ट आहे का नाही बघण्यासाठी येस आपल्याला व्हॅल्यू विचारली f of 6 ची. Reading this, that value 6 lies in between 4 and 7. ओके, f of 6 ची व्हॅल्यू विचारली. f of 6 हा पॉइंट 4 आणि 7 च्या दरम्यान आहे, म्हणून आपलं जे काही आन्सर आहे ते 16 आणि 128 च्या दरम्यानचं असलंच पाहिजे. आणि आपला आन्सर आलेला आहे येस 48.2667, which lies in between 16 and 128. Therefore our calculation is correct. Therefore the required value of y at x equal to 6 is 48.2667. Getting this? Okay, that is the simple example of Lagrange's interpolation formula. Okay, as compared to Newton's forward difference and backward difference interpolation formula, Lagrange's interpolation formula वापरून आपल्याला एक्झाम्पल फास्ट सुटत आहे. फक्त थोडेसे कॅल्क्युलेशन जास्त करावे लागतील. ओके, कॅल्क्युलेशन जर करेक्ट केले तर डेफिनेटली ईच अँड एव्हरी एक्झाम्पल कॅन बी सॉल्व रॅपिडली. ओके, आणि कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित करायचे असतील, करेक्ट कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर डू दी कॅल्क्युलेशन्स फ्रिक्वेंटली, डू दी प्रॅक्टिस फ्रिक्वेंटली. ओके, कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस व्यवस्थित केली पाहिजे. गेटिंग दिस? दॅट इज रिक्वायर्ड.
Lagrange's interpolation formulas example. Okay, let us see another example. Let us see another example, one more example. Given that log to the base 10 of 654 is equal to 2.8156, comma, next one, log to the base 10 of 659 is equal to 2.8189. Next one, log to the base 10 of 661 661 is given as a 2.8202. Find the value of log to the base 10 of 656. Find the value of log to the base 10 of 656. Okay, that is the next example. एक डेटा आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या डेटानुसार लॉग टू द बेस 10 ऑफ 656 व्हॅल्यू काढायची आहे. नाव आपल्याला इंटरपोलेशन या टॉपिक मध्ये माहिती आहे आपल्याला डेटा आपल्याला कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. येस, डेटा आपल्याला आर्ग्युमेंट्स आणि करस्पॉन्डिंग एंट्रीज या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. ठीक आहे, आता इथे डेटा देत असताना आर्ग्युमेंट्स आणि एंट्री मध्ये दिलेला नाही, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला आर्ग्युमेंट्स कोणत्या आहेत आणि एंट्रीज कोणत्या आहेत हे पाहावं लागेल. त्यासाठी आर्ग्युमेंट्स एक्स म्हणजे काय आहे आणि एंट्री y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजे काय आहे हे आपल्याला आयडेंटिफाय केलं पाहिजे. नाउ ऑब्झर्व एक्झाम्पलचं निरीक्षण व्यवस्थित करा. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? येस, log to the base 10 of 654 is given to you. Log to the base 10 of 659 is given. Log to the base 10 of 661 is given. आपल्याला माहिती आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये x हा आर्ग्युमेंट असतो आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स ही एंट्री असते. 654, 659, 661 या व्हॅल्यू चेंज होत आहेत. ओके, आणि त्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज साठी लॉग टू द बेस 10 च्या व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळ्या आहेत. ओके, म्हणजेच कोणाची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे, कोण बदलल्यानंतर कोण बदलतोय. लॉग टू द बेस 10 654 ची व्हॅल्यू 2.8156. लॉग टू द बेस 10 659 ची व्हॅल्यू 2.8189. म्हणजेच लॉग टू द बेस 10 च्या पुढची व्हॅल्यू बदलल्यानंतरच आपल्याला इक्वल टू आन्सर वेगळं येत आहे. ओके, म्हणजेच आपलं जे काही फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच आपलं जे काही फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असणार आहे ते फंक्शन म्हणजे काय असणार आहे, लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स. आणि या एक्स ला वेगवेगळ्या व्हॅल्यू दिल्या. एक्स इक्वल टू 654 दिली, ती पहिली व्हॅल्यू आहे. एक्स इक्वल टू 659 दिली तर दुसरी व्हॅल्यू आहे. आणि एक्स ची व्हॅल्यू जर आपण 661 टाकली तर आपल्याला तिसरी व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजेच इथे फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स आहे. आणि व्हॉट इज एक्स? एक्स म्हणजे काय, आर्ग्युमेंट आहे. तर एक्स चे आर्ग्युमेंट आहेत. एक्स चे आर्ग्युमेंट काय काय दिलेत, 654, 659 आणि 661 असे आर्ग्युमेंट दिले आहेत. ठीक आहे, म्हणजे एक्स हे आपले आर्ग्युमेंट्स आहेत. म्हणजे एक्स च्या व्हॅल्यूज आपल्याला कशा दिल्या आहेत, 654, त्याच्यानंतर दिलेले आहे 659 आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू दिलेली आहे 661. ओके, हे आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत आणि त्या आर्ग्युमेंटसाठी करस्पॉन्डिंग एंट्रीज म्हणजेच y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ एक्स च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. एक्स इक्वल टू 654 असताना 2.8156, एक्स इक्वल टू 659 असताना करस्पॉन्डिंग एंट्री 2.8189 आणि एक्स इक्वल टू 661 असताना करस्पॉन्डिंग एंट्री
2.8202. गेटिंग दिस? म्हणजेच आपले आर्ग्युमेंट आहेत 654, 659 आणि 661 आणि आपल्याला व्हॅल्यू विचारली आहे x इक्वल टू 656 असताना y ची व्हॅल्यू काय? म्हणजेच log to the base 10 of 656 is equal to what? That is our question. Which formula we have to use? Yes, तीन पैकी फॉर्म्युला सिलेक्शन. डेटा इक्वली स्पेशल आहे का नाही बघूयात. आर्ग्युमेंट्स इक्वली स्पेशल आहे का नाही बघूयात. आर्ग्युमेंट दिलेत 654. येस, आर्ग्युमेंट दिले 654, 659 आणि 661. पहिल्या दोन आर्ग्युमेंट मध्ये अंतर किती आहे? 659 वजा 654. 59 वजा 54. पहिल्या दोन आर्ग्युमेंट मध्ये अंतर आहे 5. ठीक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आर्ग्युमेंट मध्ये अंतर किती आहे? 661 वजा 659. म्हणजेच 61 वजा 59 कितीचं अंतर आहे? 2चं आहे. म्हणजेच सगळ्या आर्ग्युमेंट्स मध्ये अंतर समान नाही, म्हणून आपला दिलेला डेटा हा काय असेल? नॉट इक्वली स्पेस्ड. आणि जर दिलेला डेटा हा नॉट इक्वली स्पेस्ड असेल तर वी हॅव टू सॉल्व दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल बाय युजिंग लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. गेटिंग दिस? ओके. म्हणजे आपण डेटाचं कन्व्हर्जन कसं करून घेतलं पहा. डेटाचं कन्व्हर्जन करून घेतल्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा हे डिसाईड करतोय. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. गेटिंग दिस? नाउ आता लॅग्रांज इंटरपोलेशन फॉर्म्युला वापरायचा झाला तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये सिम्बॉल्स काय काय आहेत? x0, x1, x2, x3 अँड सो ऑन. आणि आर्ग्युमेंटचे सिम्बॉल x0, x1, x2 आहेत आणि एंट्रीजचे सिम्बॉल f of x0, f of x1, f of x2 हे आहेत. म्हणजेच दिलेला डेटा आपल्याला त्या फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायला पाहिजे. लिहूयात. वी कॅन राईट द गिवन डेटा ॲज अ फॉलोज. वी कॅन राईट द गिवन डेटा. एक्झाम मध्ये लिहित असताना व्यवस्थित लिहा. वी कॅन राईट द गिवन डेटा ॲज अ फॉलोज. कसं लिहिता येईल? येस, वी कॅन राईट द गिवन डेटा ॲज अ फॉलोज. हे आपण लिहिणार आणि त्याच्यानंतर डेटा स्टँडर्ड सिम्बॉल मध्ये लिहून काढणार. येस, पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा, दॅट इज x, आणि दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीचा. म्हणजेच y इज इक्वल टू f ऑफ x हे फंक्शन. आणि इथं फंक्शन पर्टिक्युलरली कसं दिलंय? log to the base 10 of x. पहिला आर्ग्युमेंट दिलेला आहे log to the base 10 of 654 इक्वल टू 2.8156. म्हणजेच काय? x ची व्हॅल्यू जेव्हा 654 आहे तेव्हा y ची व्हॅल्यू ही 2.8156 आहे. लिहूयात. पहिला आर्ग्युमेंट आपला आहे सिम्बॉलिकल नोटेशन x0 इज इक्वल टू काय असेल? 654. गेटिंग दिस? ओके. इफ anyone doubt then please mention that in the comment box. जर कोणाला काही शंका असेल, समजत नसेल, डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता. x0 इक्वल टू 654. जेव्हा x0 ची किंमत 654 आहे तेव्हा f ऑफ x0 ची व्हॅल्यू म्हणजेच log to the base 10 of x च्या ऐवजी 654 टाकलं म्हणजेच log to the base 10 of 654 किती दिलाय? 2.8156. ओके. सिमिलरली दुसरा आर्ग्युमेंट आपलं असतं x1 इज इक्वल टू, दुसरी व्हॅल्यू कशाची दिली आपल्याला? log to the base 10 of 659. म्हणजे x1 ची किंमत जेव्हा 659 आहे at that time the value of y is given to you. व्हॅल्यू ऑफ y किती दिली आहे? म्हणजेच f of x1 म्हणजेच log to the base 10 of 659. what is the value? 2.8189. getting this? Similarly, third argument is nothing but x2 is equal to 661 because we have given the value of log to the base 10 of 661. जेव्हा x ची व्हॅल्यू 661 आहे तेव्हा log to the base 10 ची व्हॅल्यू म्हणजेच f of x2 ची व्हॅल्यू म्हणजेच करस्पॉन्डिंग एंट्री किती आहे? yes, किती आहे? 2.8202. 2.8202. getting this? ओके. म्हणजे दिलेल्या डेटाचं कन्व्हर्जन आपण आपल्या स्टँडर्ड सिम्बॉल मध्ये केलेलं आहे. नाउ लेट अस सॉल्व दिस. देअरफॉर Lagrange's selection of formula is most important. Lagrange's interpolation formula is
लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला इज. दॅट इज द फॉर्म्युला. टॅक्टफुल फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आपण बघितलेला आहे. y इज इक्वल टू f ऑफ x इज इक्वल टू s. पहिल्यांदा x0 ड्रॉप करतो. म्हणजे फॉर्म्युला स्टार्ट्स फ्रॉम x मायनस x1 इंटू x मायनस x2 डिवाइडेड बाय ड्रॉप केलेल्या क्वांटिटी मधून वरचा सगळा क्वांटिटी वजा करतो. ड्रॉप केलं होतं आपण x0, दॅट गिव्स x0 मायनस x1 इंटू x0 मायनस x2 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x0 प्लस yes पहिल्यांदा x0 ड्रॉप केला. आता आपण x1 ड्रॉप करूयात. yes that we get फॉर्म्युला स्टार्ट्स फ्रॉम x0. डेटा नुसार आपण फॉर्म्युला डिझाइन करतोय. पार्ट फॉर्म्युला कितीही मोठा असू द्या टॅक्टफुल लक्षात ठेवायचा. डेटा लिहिल्यानंतर फॉर्म्युला आपण लक्षात ठेवतोय. क्रमाने आपण आर्ग्युमेंट्स ड्रॉप करतोय. ती आपली टॅक्ट आहे. x मायनस x0 x मायनस x1 ड्रॉप असेल. पुढे x मायनस x2 डिवाइडेड बाय ड्रॉप केलेल्या क्वांटिटीतून वरच्या आर्ग्युमेंट्स वजा करा. x1 मायनस x0 x1 मायनस x2 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x1 असेल. प्लस सिस्टमॅटिक फॉर्म्युला लिहा. टर्म्सच्या खाली टर्म्स लिहा. म्हणजे काय ड्रॉप केलंय कसं लिहायचं आहे ते समजेल. पुढे आता मी x2 ड्रॉप करणार. म्हणजे फॉर्म्युला स्टार्ट्स फ्रॉम x मायनस x0 इंटू x मायनस x1 x मायनस x2 ड्रॉप असेल. डिवाइड बाय ड्रॉप केलेल्या आर्ग्युमेंट मधून वरचे आर्ग्युमेंट्स वजा x2 मायनस x0 इंटू x2 मायनस x1 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x2. गेटिंग दिस? ओके. टॅक्टफुल फॉर्म्युला आपण लक्षात ठेवलेला आहे. फॉर्म्युला चुकायचा नाही. कारण एकदा जर फॉर्म्युला रॉंग आला तर डेफिनेटली त्या फॉर्म्युल्यामध्येच आपण नंतर किंमत टाकणार आहे. म्हणजेच आपला आन्सर चुकेल. ओके. त्यामुळे न्यूमेरिकल मेथडमध्ये ईच अँड एव्हरी स्टेप मस्ट बी डन प्रॉपरली अँड क्लिअरली. ओके. कुठेही चुका करायच्या नाही. Therefore, here x0, x1, x2, f of x0, f of x1 आणि f of x2 या व्हॅल्यूज आपल्याला ऑलरेडी डेटामध्ये दिलेल्या आहेत. फक्त माहित नाहीये कोण x. x म्हणजे काय असतो आपला s. ज्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचंय तो पॉइंट म्हणजे आपला x असतो. कोणत्या पॉइंटला इंटरपोलेशन करायचंय s. At which point we have to do the interpolation? Yes, we have to find out. We have to find out the value of y at x equal to 656. x equal to 656 असताना y ची व्हॅल्यू काय आहे म्हणजेच log to the base 10 of 656 आपल्याला काढायचे आहे. म्हणजे here x is equal to yes. Here x is equal to 656. ओके. x ची किंमत 656 आहे. या पॉइंटला आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू काढायची. Therefore putting the values from the table. Therefore putting the values. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज पुटअप करूया. Therefore putting the values. What we get? Yes, putting the values. Y is equal to f of x. The value of x is a 656. That is equal to टाका व्हॅल्यूज. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यूज टाका किंवा ज्या टॅगने फॉर्म्युला लिहिला त्याच टॅगने व्हॅल्यूज टाका. दॅट गिव्स x इक्वल टू 656 टाकतोय. 656 मायनस x1 ची किंमत 659 into another bracket x 656 वजा x2 ची किंमत 661 डिवाइड बाय जी क्वांटिटी ड्रॉप केली त्यातून सगळं वजा करा. काय ड्रॉप केलं होतं x0 म्हणजे 654 मधून वरच्या लिहिलेल्या व्हॅल्यूज वजा करा. सिस्टमॅटिक फॉर्म्युला लिहा. एका टर्म्स खाली एका टर्म व्यवस्थित लिहा. 654 वजा 661 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x0 आणि f ऑफ x0 ची व्हॅल्यू टेबल मध्ये आहे 2.8156. यूज प्रॉपर ब्रॅकेट्स. ज्या त्या ठिकाणी जेथे ब्रॅकेट्स टाका. ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. दुसरी टर्म s
आता x1 आपण ड्रॉप केला होता. फॉर्म्युला स्टार्ट्स फ्रॉम x नॉट. x मायनस x नॉट, x ची किंमत 656, ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू पुटअप करा. x मायनस x नॉट, x नॉट ची किंमत 654 into another bracket x minus x2 that is 656 वजा x2 ची किंमत 661 डिवाइडेड बाय ड्रॉप केलेल्या क्वांटिटीतून वरच्या क्वांटिटी वजा. आपण x1 ड्रॉप केला होता म्हणजे x1 मायनस x नॉट, x1 ची किंमत 659 वजा x नॉट ची किंमत 654 into x1 that is 659 वजा x2 that is 661 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x1 आणि f ऑफ x1 ची किंमत दिलेली आहे 2.8189. नेक्स्ट वन प्लस तिसरी टर्म येस x ची किंमत 656 वजा x नॉट ची किंमत 654 इंटू अनदर ब्रॅकेट x ची किंमत 656 वजा x1 ची किंमत 659. x2 आपण ड्रॉप केलाय डिवाइडेड बाय ड्रॉप केलेल्या क्वांटिटीतून वरच्या क्वांटिटी वजा x2 ड्रॉप केलाय म्हणजे x2 मायनस x नॉट म्हणजे 661 वजा 654 इंटू x2 मायनस x1 that is 661 मायनस 659 इंटू ड्रॉप केलेल्या क्वांटिटीचं फंक्शन म्हणजेच f ऑफ x2 आणि f ऑफ x2 ची किंमत टेबल मध्ये दिली आहे 2.8202 2.8202 गेटिंग दिस. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. नाव डू दी कॅल्क्युलेशन्स. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने करायचे आहेत. जे कॅल्क्युलेशन्स तोंडी शक्य आहेत ते तोंडी करूयात. ज्यांच्यासाठी कॅल्क्युलेटर वापरायचं आहे त्यांच्यासाठी कॅल्क्युलेटर वापरूयात. डू दी कॅल्क्युलेशन्स केअरफुली अँड करेक्टली. न्यूमेरिकल मेथडचा एक ड्रॉबॅक आहे, कुठं चुकलं कळत नाही. यासाठी करेक्ट ईच अँड एव्हरी स्टेप मस्ट बी डन करेक्टली अँड परफेक्टली. ओके इट हे 656 वजा 59 656 वजा 659 दॅट गिव्स विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह चुकू नका -3 इंटू अनदर ब्रॅकेट 656 वजा 61 56 आणि 4 60 आणि 61 म्हणजे वजा 5 विथ निगेटिव्ह साइन गेटिंग दिस into 2.8156 remains as it is in the numerator divided by denominator 654 वजा 59 ओके 54 वजा 59 मोठी संख्या आहे म्हणजे निगेटिव्ह येणार उत्तर -5 येस नेक्स्ट वन पुढे 654 वजा 661 अगेन 661 निगेटिव्ह संख्या मोठी आहे त्याच्यामुळे डेफिनेटली साइन पुन्हा निगेटिव्ह येणार आहे 654 वजा 661 दॅट गिव्स -7 गेटिंग दिस ओके इज इट करेक्ट 54 आणि 6 60 आणि 1 61 वजा 7 असेल ओके सिमिलरली नेक्स्ट टर्म प्लस परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स 656 सेकंड टर्म 656 वजा 654 that gives 56 वजा 54 2 into another bracket 656 वजा 661 that gives -5 getting this विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह into 2.8189 remains as it is in the numerator divided by denominator calculation 659 वजा 654 54 आणि 5 59 with positive sign आणि 659 वजा 661 that gives -2 ओके 59 वजा 61 विविध चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह असेल सिमिलरली प्लस थर्ड टर्म डू द कॅल्क्युलेशन्स केअरफुली 56 वजा 54 that gives 2 only with positive sign next one 56 वजा 59 that gives -3 into 2.8202 remains as it is in the numerator divided by denominator 661 minus 654 61 वजा 54 yes 54 आणि 6 60 आणि 61 म्हणजे 7 into 661 वजा 59 that gives only 2 meaning this
जे कॅल्क्युलेशन्स तोंडी शक्य आहेत ते तोंडी केलेले आहेत. दॅट इज इक्वल टू गेटिंग दिस. ओके, कुणाला काही शंका असेल, एखादी स्टेप समजली नसेल, कॅल्क्युलेशन कसे करायचे माहीत नसतील, समजले नसतील, यू कॅन आस्क इन दी कमेंट बॉक्स ऑल्सो. डू दी कॅल्क्युलेशन सायमल्टेनियसली. प्रत्येकाने सायमल्टेनियसली स्वतः कॅल्क्युलेटर वापरून कॅल्क्युलेशन्स करा. तुम्ही काढलेली आन्सर्स कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. ओके, बस इट. दॅट इज इक्वल टू येस. पर्यंत साइन ठरवूयात. 1 2 3 4 न्यूमरेटरमध्ये 2 आहेत, डिनॉमिनेटरमध्ये 2 आहेत. टोटल नंबर ऑफ निगेटिव्ह साइन्स आर इव्हन. देअरफॉर पहिल्या टर्मचं चिन्ह असणार आहे प्लस, पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. देअरफॉर स्टेप्स लिहा. स्टेप्सला मार्क्स आहेत. न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन न्यूमरेटरला लिहूया, डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन डिनॉमिनेटरला. येस, 3 into 5 into 2.8156 is equal to numerator आला 42.2340 डिवाइड बाय डिनॉमिनेटर 7 5 35. कशाला कशाने भाग घालवायची गरज नाही, बिकॉज कॅल्क्युलेटर इज अलाउड. ओके, दुसऱ्या टर्मचं पहिल्यांदा साइन ठेवूयात आणि मग आकड्यांचं कॅल्क्युलेशन करूयात. 1 मायनस 2 मायनस इवन नंबर ऑफ मायनस, रिझल्टंट साइन मस्ट बी प्लस. न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन करतो. 2 into 5 into 2.8189 is equal to 28.1890 divided by 5 2 10. तिसऱ्या टर्मचं साइन, येस, there is only one negative sign, odd number of negative sign, resultant sign must be minus. Calculation करूयात. 2 into 3 into 2.8202. Perform the calculations. 16.9212 divided by 7 2 14. नो डाउट सायंटिफिक कॅल्क्युलेटर आपण वापरतोय. सायंटिफिक कॅल्क्युलेटर वापरल्यानंतर वन स्ट्रोक डायरेक्ट आन्सर्स येतील. एका स्टेपमध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स करता येतील, पण तसे करायचे नाहीत, कारण एक्झामिनेशनमध्ये स्टेप बाय स्टेप इव्हॅल्युएशन असतं आणि प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेप तुमची अनावश्यक स्टेप्स ड्रॉप करा, ओमिट करा, पण आवश्यक स्टेप्स लिहिल्याच पाहिजेत. आपण फक्त आवश्यक स्टेप्स लिहितोय. या कंपल्सरी स्टेप एक्झाममध्ये पण लिहिणं अपेक्षित आहे. ओके, प्रोसीड नाउ डू दी कॅल्क्युलेशन्स. 42.2340 divided by 35 is equal to 1.20. 1.2067. कॅल्क्युलेशन्स प्रत्येकाने करा. कोणाचे काय कॅल्क्युलेशन्स येतात ते सांगा. yes, 28.1890 divided by 10, that gives 2 point. Direct 2.8189 and minus last calculation 16.9212 divided by 14, that is equal to 1.2087. ओके, तुमचे जे आन्सर्स असतील, तुमचे जे कॅल्क्युलेशन्स असतील ते डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. वी हॅव टू व्हेरिफाय. फायनल स्टेप 1.2067 plus 2.8189 minus 1.2087, that is equal to 2 point. That is equal to 2.8169. Okay, 2.8169. Final step. Proceed. Therefore, शेवटची स्टेप आहे, LHS लिहायला विसरायचं नाहीये. Therefore, y is equal to f of 656 is equal to 2.8169. Okay, 2.8169. Focus your answer. तुमचं जे काय आन्सर आहे ते फोकस करा. f of 656. Okay, f of 656. Sorry, f of 656 is equal to 2.8169. Therefore, write down final answer. Therefore, the approximate value of log to the base 10 of 6
656 is equal to 2.8169. That is your answer. That is your final answer. That's a question which I like. That's the answer. Therefore, approximate value of log to the base 10 of 656 is equal to 2.8169. Getting this? Okay. That is the required answer. Getting this? Clear? Okay. फॉर्म्युला फक्त मोठा दिसतोय, टर्म्स थोड्या जास्त आहेत, कॅल्क्युलेशन्स थोडी जास्त आहेत, पण फॉर्म्युला टाईटफुल लक्षात ठेवल्यानंतर अतिशय सोपा आहे. हाऊ टू रिमेंबर फॉर्म्युला, त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला तिन्ही फॉर्म्युलाचं एकत्रित लेक्चर पाहिलेलं आहे. त्या लेक्चरमध्ये टॅक्टफुल फॉर्म्युला कशा लक्षात ठेवायचा त्याच्या ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत. ओके, नाउ इन दिस लेक्चर वी हॅव सीन टू एक्झाम्पल्स डिपेंडिंग अपॉन लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. That is, in these two examples, data is not equally spaced. Hence, we solved that two examples by using Lagrange's interpolation formula. Getting this? Okay. Let's stop here. Let us conclude today's lecture. Thank you.